बबन, आपल्या नारळाला गिरायक बघ र, लई नारळ झालेत. आप्पा, सगळं नारळ विकणार मी, एक सुद्धा ठेवणार नाही औषधाला पण. पण मी माझ्या खात्यावर पैसे घेणार सगळं. जेवढं सांगितलंय ना बबन, तेवढंच तू कर, बाकीचं नको काय करू. आप्पा, राव घेऊ दे की माझ्या खात्यावर पैसे, काय तुम्हाला फरक पडतोय राव? रिचार्ज करा, मला पैसे नाहीत राव. सगळं पैसे माझ्यापाशी आणून दे, मी तुला रिचार्ज करायला पैसे देतो. नाहीतर बघ बघ, परस्पर खर्चाचं नाही गिन्नी सुद्धा. समजलं का? बरं बरं, चालतंय चालतंय. गोट्या गावात दिसत नाही, कुठे गेलता इतके दिवस? सावकार, गावात भांडण मिटवाय अध्यक्ष आहे का? अरे अध्यक्ष काय, त्याला एका मिनिटात अध्यक्ष तयार करेल. कशाचा एका मिनिटात? अहो मी अध्यक्ष बघायला अमेरिका, थायलंड, उत्तर प्रदेश तिकडे गेलतो अध्यक्ष बघाय, पण काय कारणास्तव अध्यक्ष मिळाला नाही. मग शेवटी निर्णय घेतला, गावाचा अध्यक्ष व्हायचंय तर भाई तुलाच व्हायचंय. मग काय झालो ना अध्यक्ष गावचा. आणि तुम्हाला पण माहितीये, गावातल्या इथून मागची भांडणं मीच मिटवल्यात. काय सांगतोय का तू? तुला काय कुठं इथं आपल्या इथं नव्हतं कुणी अध्यक्ष? तेव्हा इतक्या लांब बघायला गेलाय. रात्री काम रोज रोज करून टाकतो आम्ही. सावकार, तुम्ही माझ्या पदावर नाव ठेवू नका. तुम्ही आता फक्त गावात भांडणं तर करून बघा की. नाही ना चुलत्या पुतण्याला धडा शिकवला, नावाचा गोट्या नाही. तसलं भ्या घायला जाऊ नको रे, आमच्या नादाला कोणी लागत नाही गावात. बघू की, आम्ही अख्ख्या गावाचा निवाडा करतोय. तुमची गाठ आता माझ्याशी आहे, फक्त भांडणं तर करून बघा. एवढंच फायदा काय आम्हाला? गावाला लागला तू सांगायला. बघू पुढल्या पुढं. बरं बघू बघू. ए यार, काय रे वंकर गोट्या, काय काय त्या बारक्या पोराग झाडाला लोंबकळत बसलायला का? ओ बबनराव, आम्ही झाडाला लुमकुळू नाहीतर झाडावर चढू, तुमचं काय जात या? अरे पण तसं नाही, काय तुम्ही बारक्या पोरागत खेळत बसलाय न काय? अहो एक जोडीदार येतोय म्हणून थांबलो इथं. बर बर, ऐक वंकर, आपल्याकडे नारळ इथं अशी गोडवणात थापी लावली 50 पोत्याची बघ. तर कुणाला घ्यायचेत का नारळ? बबनराव, पाहिलं तर घरा पुढे 2 झाड आणि थापी लावली. अरे नका काय पण बोलते ती बघ की. छापी लावली या. तुम्ही काय आम्हाला हलक्यात घेता काय रे? बघितलं तर 2 झाड आहेत बंगल्या शेजारी. काहीतरी लका आमचं बोलत जाऊन आला का? पाटील घरा नाही का? सांगतोय ती काय खोटं सांगतोय काय? कुठं आले एवढं नारळ मग? तुम्हाला माहिती का हीच गोष्ट? तुम्ही त्यासाठीच आहे ना, तुम्ही अजून लहान आहे या. ऐक, आमच्या आप्पांनी कोकणामध्ये एक प्रकल्प केलता, इतकी नारळ वाटली लोकांना, त्याच आता नुसत्या थाप्प्याची थाप्पे येतात नारळाच्या. ओंकार, आपल्यालाच काय कामधंदा नव्हती यांचं त्यांचं भाषण ऐकायला. होय, आता तुमच्या आप्पाला हिथच ओळखतात माणसं. कोकणात कोण ओळखतं तुमच्या आप्पाला? अरे लाव का फोन? लावा बरं लावा. अरे आता ते लोक कामात असतील, त्यांचं टायमिंग असतं एक, नाही तर एका मिनिटात आहे ना 27 कॉल करेल मी. 27. एका मिनिटात 27. हो बबनराव, लय वाढी बोलताय. बोलताय तुम्ही. आम्हाला काय कामधंदा नसल्या गे. चल, नाही घ्यायची नारळ तुमची थाप्याची थाप्या. कुठे बी. ए यार, हो का, अशी विकील अशी दिल कुणाला पण द्या कुणाला द्यायचं त्याला. जा, जा. 27. पाहिलं आता आपण इथं सांगितलं नारळाचं, वंकरला सांगितलं, गोट्याला एक सांगितलं, अजून कोणाला सांगायचं राहिले गुरु? लाडू हाय करू व्हाय, जरा उचापतीच आहे, त्याला एक फोनच लावतो. हॅलो, अरे लाडू कुठे रे? बरं आहे की, असं एक काम होतं की जरा ते काय झालं, आमचं नारळ आहेत का नाही, नारळ विकायच्यात, तेवढे गिराईक बघ की. हो भरपूर नारळ आहेत. अरे काय तुला सांगायचं, गोडवाडला थापी लागली आहे, आणि रानात पण तसंच पडल्यात. हा काय म्हणतोय? तुला काय डोकं आहे का जाग्यावर? कमिशन मागतोय वेर, 5 नारळ देऊ काय तुला? कमिशनवर कामं करतो काय आमची? म्हणलं तू काहीतरी उचापती करणारा पोरगा आहे, म्हणलं गिराय बघशील, तू वर कमिशन मागतो काय? बरं चालतंय, बघ तेवढं बघू, मग परत नंतर आपण काय करायचं. ठेवू का? हा हा झालं. ऐक, तुझं काय म्हणतो? तुला आपल्याला काल बघून लाव काय म्हणलं होतं? काय म्हणलेलं?
तुम्हाला कोणाला नाल्याला घ्यायच्यात का बघा. हा मग त्यापेक्षा आपण काय करू, आता जाऊ आणि नाला ते नेलाव करू. हा अरे मी काय म्हणतोय, आपण पोत घेऊ आणि एक झाड मोकळं करू. पण पोत आधी तोडायला लागल ना. मग आता पोत आता का आणू की आपण. बर चल, बरं ऐक मी काय म्हणतो तुला, हा ओमकाला आणि बाया लहान टाकतील हा. आणि आपण आधी कलू हा करू. लाव लाव. हा चल जायचं. हो चल. चला. ओंकार एवढी मोठी ट्रायली उसाने भरली, एक तर आमच्या गुरांना खायला नाही. मग घेऊ का 2-4 ऊस? तुला काय विचारायचंय? ए अरे मालकला का बघल का नको घेऊ. गप्प अरे मला का मार खायला लागेल. तू गपला का ओंकार? अरे का मार खायला लागेल ग बस. मालक आलाय तो अरे ठेवला का. अरे हो, कोणी बघितलं तर मार खायला लागेल का. तुला का ओंकारला का चांगल्या गतला का चान्स होता तर येडगत करतोय. वर टॅक ऐक माझ. तू काय कर, तू मालक येतोय का बघ, मी आमच्या गायला घेतो. म्हणजे आमच्या पोटा पाहिजे तिकडे तुम्ही. बघ गप्प कर. अरे लका न्यायचंय का मला. मी पण आमच्या गायला घ्या. अरे लका मालक आलाय चल 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 मालक आलाय. काय तुम्हाला किती अडवायचा प्रयत्न केला तरी एखादी मुली तोडून आणलीत का नाही? ऐक एका दिवस असा मार खाचीन ना, लय मार खाचीन तुझ्यामुळे मला बी मार खायला ऐक की, जी गोट्या बाईबर असताना ती कधी मार खात नाही. सांगून वेळ येत नाही, कळलं का. तुला का मित्र आहे का दुश्मन आहे? तुझ्यामुळे मी मार खायचो. ऍडमिट लागलो काय. तुला का हे कशाला आले तिथं आता? मला काय माहिती. आयो मित्राच्या इज्जत घालवायची सवयच लागली तुला. खुशखबर आहे, खुशखबर आहे. बघ की तुला एका तडाख्यात खुश खबर सांगेल. खुशखबर आहे. बबन लावणी मला काय सांगितलंय. लाडू तर बबनरावचं नाव माझ्यापाशी घ्यायचं नाही परत. अरे गप, काय म्हणते ते ऐक नीट. ऐक, हॅलो बबनला म्हणला कुणाला नालेलं घ्यायच्यात का बघा. हा मग आपण काय करू, आपल्या घरात बी कालून काही नाही नालून. होय म्हणजे तुम्ही लोक झाडचं नारळ चोरून काढून करता होय? नाही नाही तसं गपकी तो अरे गपकी तो वाईट. आब्रूज नाही लागा विकत न्याला का नारळ. हा मग पुढं काय? हा काय नाही म्हणलं आपण जाऊ चौघजण. हा टाका टाकाय नाला लाव. अयो, मी नाही येणार. नाही तुला देतो की दोन किती दोन. देणार. हा पात्ता देतो पात्ता. हा मग ओंकार. येणार मी. होय पात्ता देतो. सकाळी कोणाचं तोंड बघितलेलं रे? काय माहिती. अरे दिवसभर चोरीचेच मला असं हे येतंय सारखं. मी काय चल. म्हणतोय, कुठे आहे त्यांची बाग नारळाची. हा बघ ना, टिकलो. जायचं वय. एकूण एक झाड मोकळं करू. ऐका आणि आपल्या आईला सांगू नको. ऐक मी काय म्हणतोय, कोणा कळून देऊ नका फक्त. कळून जर कळलं ना कोणाला नारळ सांगू नको. नाही मी नाही कळून तुला देणार. बी देतो 2 वाट्या. हा. तुला बी होय? तुला बी होय तुला म्हणजे तुम्ही किती दिवसापासून असं करताय रे, चोरून वापरताय. गप्रवण करतो. तुला काही कळतं का नाही? चला लवकर कामाला. मी लावच करायचा. हा, नेलावत. बटिया 4 झाड मोकळी केल्यात. आता 5वं झाड ही मोकळं करू. शेवटच असलो ओंकार. हा बघ मी काय सांगतो ऐक, आता प्रॅक्टिस करू परत. हा आणि परत काढायला. पण मी काय म्हणतोय, मला वाटलं नव्हतं मी असं चोरून खाता म्हणून. अरे ग बाबा ओंकार, तुला देतो ना. मोकळच करायचं ओंकार. प्रॅक्टिस हा ह्या मा टाक. जमतय अजून एकदा. तू काय कर, असं नको नेऊ. असं कर. बर घे. नीट कर प्रॅक्टिस. अरे लाडू ओंकार ह्या मा टाक. पळा. जमतय. चढ. कोण चढू? प्रॅक्टिस झाली. चल तू. झाड पडेल. छान बस. ढकल ओंकार. अरे ढकल के. चढ. अरे ऐक, पिशवी आणू का मी? पिशवी ढकल. अयो काय खाणार आहे काढताय तुम्ही. अरे ओंकार शेवटचं झाडायला का? अरे मुरट. अरे झाड लय मोठे का ते? एक नारळ. इकडे बी आहे की दुसरा एक गड अरे हाताला नाही कोणतरी कोणतरी येईल बाबा. काढ. अरे ही अयो हे चुलीला सरपण बी चोरताय होय तुम्ही. कोणतरी येईल मी तुम्ही नका म्हणलं होतं का नाही. कुठे गेला रे? इकडे पोहोचतोय का? इकडे कुठं चालू?
अहो राव मी नव्हतो राव काही नव्हतं राव ऐका राव हा कोण केलेलं का माझ्या नारळाचं सगळं तुम्ही म्हातारा म्हणलं होतं ते सुटतंय ती नारळ तुमच्या बापांना दोन देऊ का दोन कुठे गेले ती त्यांना ना गावल्यावरच दाखव कुठे जाते ती ओंकार तुम्हाला एक नारळ भेटत नसतो तुला बघा नारळ द्यावा लागला आम्हाला तू नारळ द्यायला लागेल उसाने हाणे ना मी ह्याला. कष्ट सगळं मी केले नारळ काय देत नसतो. बरोबर आहे, उसाने हाणीन आम्हाला मी. कष्ट तर केलेले आहेत आम्हाला नारळ दी नारळ सोडा. मी नारळ देणार नाही नारळ सोडा. अरे आम्हाला भाजीला नारळ नाही का बापू नारळ देणार नाही मी ए, नारळ देते बाबा आम्हाला. अरे तू माझा भाऊ आहे का ह्यांचा भाऊ आहे बर जाऊ दे नको देऊ दे नको देऊ दे नारळ नको नारळ देऊ देऊ दे. दे. तुझं चला, काय जाऊन करायचं ते देऊ. कर. ए, सर, आपण जा. ओयला जीव पावला साक्षात दिला नाही देणार जावा नारळ नाही, काय नाही. एवढे नारळ, नारळ एकटाच राहिले. ओ! ओ, सावकार! सावकार, अहो, मी नाही. काय झाले काय काय झालं पोरांना नारळ काढायला सांगितलं झाडाला एक सुद्धा पोरांनी नारळ ठेवलं नाही मी नाही सांगितलं आप्पा मग कुणी सांगितलं मी फक्त विकायचेच म्हणून सांगितलं इथे मग नारळ कुठे गेलं आता मला माहिती होय सगळं नारळ ह्या पोरांनी गावात अहो, ऐका की, माझं ऐका ऐका की, ऐका ऐका आतापासून काचा कारभार करत नाही मला विचारायला शिव. चुकलं आप्पा आता इथलं पूर्ण नाही करणार नाही मग तुला कुठे आता येऊन नाही नाही आप्पा हो हो तुला असं करायचं नाही चुकलं बाहेर बैठक काढ दोन. हो, हो. असं. चालतंय.